काय इंटरव्ह्यूचं टेन्शन आलंय? थोडं, पण आता तुला बघितलं ना, माझं टेन्शन गेलं रेडी आहेस? एकदम टकाटक. पण तू आता ह्याच्यापेक्षा जास्त प्रश्न विचारू नको, नाही तर मग मला परत टेन्शन येईल. हे अजिबात नाही. जस्ट रिलॅक्स. येस. आणि एक महत्वाची गोष्ट, मी HR टीमला सांगितलं नाही की तू माझी बहीण आहेस. हा इंटरव्ह्यू तुला तुझाच क्रॅक करायचा, जसं आपलं ठरलं होतं. बरं झालं तू नाही सांगितलंस. मला हा जॉब ना असा स्वबळावरती मिळवायचा आहे, म्हणजे अपने दम पे. गुड. पण हा इंटरव्ह्यू टफ असेल. आय नो. अरे हा दादा, मी एकटीच आहे इंटरव्ह्यूसाठी, दुसरं कोणी दिसतच नाहीये कॅन्डिडेट. नाही, अजून 2 कॅन्डिडेट्स आले होते, त्यांचा इंटरव्ह्यू झालाय. आता तुझं झालं की HR टीम फायनल करेल. अरे बस पण मलाच मिळणार हा जॉब बघ. होप सो. हा म्हणजे मला पण हेच वाटतं की या पोस्टसाठी फिमेल कॅन्डिडेटच पाहिजे. अरे हो, अजून एक, या ऑफिसमध्ये एक पण मुलगी का दिसत नाहीये? अगं ते हॅलो. हो आलो मी. हा, आपण बोलू नंतर. ऑल द बेस्ट. थँक्यू. देवा, मला ह्याचं नाव का दिसलं इथे? ची 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 ची. हा तो शायनरच नसेल ना? नाही नाही नाही, देवा प्लीज एवढी परीक्षा घेऊ नकोस की मला यात पण डिग्री मिळेल. नाही, तू कसा असू शकतो? त्याला तर मुलींची ॲलर्जी आहे. नाही नाही नाही, तो नाही, तो नाही. मला काय एवढं टेन्शन येत आहे, पण टेन्शन आल्यावर काय करायचं असतं? म्युझिक थेरपी. करेक्ट. म्युझिक म्युझिक ऐकूया. हे काय आहे? किती पसार आहे ते. किचन मध्ये आले असं स्वयंपाकघर आपलं. मम्मी कुठे ठेवू? डोक्यावर ठेव, ठेव डोक्यावर ठेव. अगं सांग ना. मोरे ठेव ना. चला 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 गो, आवरा गो. किती वेळ लावता तुम्ही खरंच. ही ग्लास. मयुरी, मयुरी, जाणं जाणं त्या मालपेकरांकडनं ना ग्लास घेऊन ये ना जरा. अगं मी नाही ग, ती नुसती सारखी कटकट करते. अगं तिला सांग ना, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. अगं हो हो, पाहुणेच येणार आहेत ना बघायला, प्रधानमंत्री येत आहेत. आणि मम्मी तसंही ती मालपेकरणीने 1 नंबरची कुचकी आहे. असं बोलतात? हा, तुझ्या वयाची आहे ती. आणि आई, पाहुण्यांसमोर ना एक शब्द काढू नकोस तोंडातनं. अगं मम्मी, विनायक काकांचा मुलगाच येणार आहे ना. काकांना तर आपण याच्या आधी सुद्धा भेटलोय. गप बस आणि काम कर जा. आतापासूनच मम्मी, पाहुणे यायला खूप वेळ आहे ग अजून. अरे पमा, आले. अगं मम्मी, ते काहीतरी पमा बोलणार आहेत. तुझे पप्पा आले. पमा. हा, हा, हे घे सामान. बाबा, रूम फ्रेशनर आणला? ए तसलं काय नको आपल्याला. धूप आहे ना घरामध्ये, कशाला फ्रेशनर आणि भिष्णा पाहिजेत. अहो, तुम्हाला मी काय काय आणायला सांगितलं होतं? सगळं सगळं आणलेलं आहे. तुझी कोथिंबीर सुद्धा आणलेली आहे. मम्मी तूच विसरते, पप्पा नाही विसरत. अहो, तुम्ही ते थंड कोल्ड्रिंक वगैरे आणलं का? पमा, घरात पण कोकम सरबत आहे ना, मग ते दे ना. पण त्यांना कोल्ड्रिंकच हवं असेल तर. विनायक माझ्याकडे कोल्ड्रिंक मागणार नाही. आणि माझ्या जावयाला हवं असेल तर. ठरवलं पण तू? नाही म्हणजे होणार या. तू काय मला बाजार मास्तर समजलंस का? 4 वेळा बाहेर जायला? एकदा सांगत जाणं का काहीतरी. मावशी, अरे उमाताई, या ना उमाताई. सर सर मला माहित होतं की ते पोरगे आले इंटरव्ह्यूला आणि मी सांगणारच होतो, पण ना कळलंय मला. सॉरी सर, बाबा माझी काय चूक नाही सर. आकाश सर बोलले सर की ती काय ती पोस्ट आहे ती मार्केटिंग मॅनेजर. दॅट इज दॅट. तर त्याच्यासाठी पोरगीच पाहिजे, पोरगीच पाहिजे, पोरगीच पाहिजे. मग काय करणार सर? मला जे ऑलरेडी माहिती आहे ते का सांगतोस तू? हे माहिती आहे तुम्हाला?
मी आधीच इरिटेट झालो, त्यात आता तेच म्हणून डोकं फिरू नको माझं. सॉरी सर, सॉरी. मी सांगितलं ना, हे सगळं मी साक्षीसाठी करतोय. हा, नाहीतर माझ्या ऑफिसमध्ये कुठल्याही मुलीने कधी ही पाऊल ठेवलं नसतं. मुली आल्या ना की सगळं वातावरण बदलतं. लोक मुलींना इम्प्रेस करण्यासाठी काम करतात, मुळात कामात लक्षच नसतं. स्टाफचा फोकस जातो, नाही सर, माझा फोकस आहे सर. एफिशियन्सी सफर होते, आउटपुट ड्रॉप होतो. कोणीतरी म्हटलंय ना, पायी म्हणजे बर्बादी. ते खरंच आहे. कोणी म्हणलंय सर? मी स्वतः. मग चांगलं आहे सर. ओके, युजलेस. नाही सर, पण चुकीचं बोलताय सर तुम्ही. अरे बाई म्हणजे बरबादी नाही, उलट बाई म्हणजे भरभराट. आता बघा आपली कंपनी कुठल्या कुठे जाते. प्रॉफिट म्हणजे दान 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 वाढणार आता, कारण पोरगी येणार ऑफिसमध्ये. हे सगळे मनापासून काम करणार की नाही? सुट्ट्या घेणारच नाही ना. मला माहितीये ना, ओव्हर टाइम पण कराल तुम्ही, कारण पोरगी येणार. आकाश सर कधी बोलले की फक्त लेडी कॅन्डिडेट हवे म्हणून? कुलकर्णी, आकाश सर मला बोलले, मी सरांना बोललो. तुम्ही का टेन्शन घेताय? आणि जरा ना एकदा आपल्या ऑफिसमध्ये बघा, एक नजर फिरवा. काय दिसतं? हे ऑफिस आहे. अरे बॉईज हॉस्टेल वाटतं, बॉईज हॉस्टेल. आणि आज आपला तो वॉर्डन बसलेला असतो. हे मजाच नाही हो. लहानपणी मला फक्त पोरांच्या शाळेत जायला पण बोर व्हायचं. आता मोठं झालो तर फक्त पुरुषांच्या ऑफिसमध्ये तुम्हाला माहित नाही मी कसं येतो ते. आता कसं एक सुंदरसं फूल उमलणार ऑफिसमध्ये, छान सुगंध येणार सगळीकडे, हसणार खिदळणार, मजा येणार ना काहीतरी. पण मॅक्स सिलेक्शन टॅलेंटवर होणार आहे. माहितीये मला. ती आजी पोरगी बसली ना, डेंजर टॅलेंटेड आहे. तिचं टॅलेंट माहितीये का तुम्हाला? त्या फोनवर फक्त इनकमिंग कॉल येतात, लोक फोन करतात, आउट गोईंग बंद. हा काय टॅलेंट आहे? कळेल. आज तिचा इंटरव्ह्यू बघा, मग कळेल. लो बॅटरी, जा